सैन्य घुसवलं पाहिजे. आता एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. याला दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटते यांची आणि म्हणे युद्ध करायला चला. यातले बरेचसे युद्ध करायला चलावाले जे आहेत ना हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे. हा आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तानवाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे, इथे नका टाकू, इथे नका टाकू, हा सायलेन्स झोन आहे. काय आता ना पत्ता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना मग त्याच्यावरती बोलायचं. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय? हा हल्ला असाच कसा घडतो? मी हे तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल, तुमच्या कानावरनं ही गोष्ट गेलेली असेल, परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते. त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत, रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट. म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे, असं काही नाही, बाबा दुःख आहे असं काही नाही, व्यवस्थित सगळं टापटेप सगळं व्यवस्थित. ते फोटो बघितले, मी बघत असतानाच मला असं वाटलं, म्हटलं हा कसले फकीर, हा तर बेफिकीर. एक मिनिट तुमच्या घोषणा बंद करा आता. 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17, 18, 19, 20, 21. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा. धन्यवाद मित्रांनो.